मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सर खरं तर आज अनेक फ्लाईट्स या रद्द झालेल्या आहेत, त्याचा फटका जसा प्रवाशांना बसतोय, हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना देखील बसतो आहे। काय आपला अनुभव आहे? आपल्याला देखील याचा फटका बसल्याचं कळलंय? हो ना, विमानांचा खूपच, विशेषतः इंडिगोच्या विमानांचा खूप खोळंबा झाला आहे। आता पुण्यावरनं येणारं विमान त्यांनी रद्द केलं ऐनवेळी, मुंबईवरनं येणारं विमान रद्द केलं, पर्यायच नाही। अनेक माननीय आमदार, अनेक माननीय मंत्री वाहनाने निघालेले आहेत। आम्हाला 2 विमाने, एक माननीय शिंदे साहेबांकरताचं आणि एक माननीय फडणवीस साहेबांकरताचं होतं, त्यातनं आम्ही आता आलो। त्यामुळं गैरसोय झालेले खरं विमानतळावरती आम्हाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब भेटले, खासदार सुप्रियाताई भेटल्या मुंबईच्या। आम्ही त्यांना म्हणलं, तुम्ही अधिवेशन चालू आहे दिल्लीचं, तुम्ही दिल्लीमध्ये अधिवेशनात ताबडतोब हा विषय घेऊन बाबा हे कुठे सुरळीत, कुठं तातडीनं झालं पाहिजे, ही खूप गैरसोय होती। आणि आता अधिवेशनसुद्धा शनिवार रविवार 2 दिवस वाढलेलं आहे। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे महाराष्ट्रातल्या माननीय खासदार महोदयांना, बघू आता ते काय करतात। रायगडला जो रोपवे कंपनीने विना परवानगी सिमेंटचे कॉन्क्रीटचे रेस्टॉरंट कॅफे हॉटेल काढले, त्याला संभाजी राजे यांनी विरोध केलेला आहे। कुठं? रायगड किल्ला हा कंपनीने रेस्टॉरंट, कुठल्या कंपनीने? रोपवे ज्या कंपनीने केलं, रायगड किल्ला हा पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधला किल्ला आहे। कारण त्या ठिकाणी कुठले नियंत्रण असावं, कुठल्या इमारती असाव्यात, कुठल्या आस्थापना असाव्यात, या बाबतीतला अधिकार हा पुरातत्व विभागाचा आहे। त्यामुळं असं जर पुरातत्व विभागाच्या मान्यतेशिवाय किंवा पुरातत्व विभागाच्या नियमात न बसणारं असं जर कुठलं काम केलं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही करू। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे। विरोधी पक्ष नेतेपद जर आम्हाला दिलं जात नसेल तर उपमुख्यमंत्री पद हे देखील रद्द करा, ते घटनात्मक नाही असं उद्धव ठाकरे काल म्हणालेले आहेत। मला नम्रपणे सांगायचं आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेब 2 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते। विधिमंडळाचं कामकाज, विधिमंडळाचे नियम, विधिमंडळाच्या प्रथा परंपरा याचा त्यांना निश्चितच सगळा सखोल अभ्यास असणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे। विरोधी पक्ष नेता नेमण्या इतपत संख्याबळ लागतं, तेवढंसुद्धा संख्याबळ सदस्यांचं विधानसभेमध्ये जर एखाद्या पक्षाकडे नसेल तर ओढून ताणून संख्याबळ आणता येते का? शेवटी विधानसभा नियमानं चालते, विधानसभेच्या कायद्यानं, विधानसभेच्या नियमानं, प्रथा परंपरेनुसार चालते। मला हे नाही दिलं तर तुझं ते काढून घेतो, ही लहान मुलं जसं भांडतात ना खेळताना, शाळेतली मुलं, तसं भांडण्यातला प्रकार आहे। मग माझं तुला मला हे नाही दिलं तर मग तुझं ते काढून घेईन मी, तसं नसते। त्यांनी बारकाईनं विधिमंडळाचं जे नियमांचं पुस्तक आहे त्याचं वाचन करावं। आणि आता अधिवेशन आहे, मला वाटतं ते आले असतील अधिवेशनासाठी, उद्यापासूनचं अधिवेशन आहे, त्यांना या संदर्भात त्यांचं काय म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांना त्यांनी भेटावं, विधानसभा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी भेटावं। असं न भेटता आम्हाला विरोधी पक्ष देत नसाल तर तुमचं उपमुख्यमंत्रीत काढा। मग हे काय लहान मुलांचं शाळेतलं भांडण आहे का? ही विधानसभा आहे, हे राज्य सरकार आहे, नियमानं चालतं, कायद्यानं चालतं, प्रथा परंपरेनं चालतं। जी प्रथा परंपरा या ठिकाणी अस्तित्वात आहे त्याला धरूनच विधानसभेचं सगळं कामकाज सुरू आहे। ओके, धन्यवाद। सिंधुदुर्गामध्ये रवींद्र चव्हाण यांनाच युती नको होती असं निलेश राणे यांनी आरोप केलेला मला माहीत नाही या बाबतीत। काल रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री हे देखील एका स्टेजवरती पाहायला मिळालेले आहेत। नेमकं युती कुणाला नको होती आणि कालचं झालेला एकूणच स्टेजवरच्या भेटींमध्ये मनोमिलन झालंय का, हे थोडं स्पष्ट केलं? या बाबतीत तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बरं होईल ना, कारण शेवटी आता कार्यक्रम झाला कुठं, ह्याच्यात कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही होतो मतदारसंघामध्ये, आणि त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेबांची माझी भेट नाही, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची माझी भेट नाही। त्यामुळं आता आज सगळ्यांची संध्याकाळी चहापानाच्या कार्यक्रमावेळी मंत्रिमंडळ बैठकीची वेळ भेट होईल। मग ज्यावेळी चर्चा रवींद्र चव्हाण साहेबांची माझी होईल त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो। एक शेवटचा प्रश्न आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांवरती वारेमाप खर्च झाल्यासंदर्भात
मागील वेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावरती रोख लावण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. यावेळी देखील 40 कोटीहून अधिक पैसे हे मंत्र्यांच्या बंगल्यांवरती खर्च झालेले आहेत, जे की काही दिवसांपूर्वीच दुरुस्त झाले होते. कसं पाहता या खर्चाकडे? जनतेचा पैसा आहे आणि तो अशा पद्धतीने खर्च होता अशी टीका विरोधकांकडनं केली. अजून बंगल्यावर पोचायचं. आता विमानतळावर आहे, बंगल्यावर पोचतो, काय खर्च केलाय, कुणी किती केलाय बघतो आणि मग तुम्ही उद्या भेटायलाच मला सकाळी पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या तुम्हाला तिथं सांगतो. पण मला तर वाटते आता मी 6वं वर्ष माझं मंत्रिपदाचं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही बंगल्यावर राहायला येतो काय फार मोठा कुठं खर्च केला असं माझ्या बंगल्यापुरता तरी मला जाणवलं नाही. पण तरीसुद्धा आत्ता परत एकदा बघतो काय बदल झाला आहे का, काय 5 स्टार ॲम्युनिटीज दिल्यात का, दिल्या असतील तर उद्या सकाळी आपल्याशी बोलतो. धन्यवाद. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.